औचित्यवाडी. मग शामराव बरा आहे अजून? काय बरं आहे. मरगळ आली राव लईच. मरगळ आली म्हणजे त्या अर्थाने नाही, ते गावात आलं का करमतच नाही हो. गावात करमत नाही तुला घरी तरी का करमत होतं? मंडळी म्हणताच ते माणूस घरी आला का कावा गावात पळण असा करतो. मग दिवसा काय करायचंय घरात? आईची यानपट आहे. अरे 2 शब्द बायकांबरोबर गोड बोलायचे. बायकांना काय वाटतं, नवऱ्याने थांबावं घरामध्ये 2 शब्द बोला. पण तुला लागली दुकानात सवय, इकडे आल्या बाया माणसं येते तर त्यांच्या बरोबर फ्लटिंग करायची, चाष्टा अहो, करायची. घरात थांबलं का बायाचं नुसता पारा चालू असतो. म्हणलं होतं तुम्हाला दसऱ्याला 1 तोळं सोनं करा, आता पा झाला 1,80,000 भाव. अरे माई मंडळी माग लागली होती माग, मग पण आता भाव एवढा गेला, करतो कुठून आणायचे कुठून एवढे पैसे? सोपं आहे का काय आता? 1,45,000 पुढे भाव गेलाय. तुम्ही पाहिलं नाही का? 1,80,000 भाव आहे कालचा. तिला म्हणलं आता तू सोनं सोनं करूच नको, त्याला एवढं सोन्यासारखा माणूस हा, मी तेच तिला म्हणलं. मी म्हणलं आता आहे ना लग्नाने हुंड्यात चोहा म्हणणार आहेत लोक. 1 ग्रॅम सोनं किती घालता? मग तिथे पाणी चढलेलं. पाणी चढलेलं. आणायचे कुठून 5 तोळे 10 तोळे? तुला सांगू का, सामान्य वर्गाचं सोन्याचं कामच नाही नाही नाही, दुकान वस पडले. त्यामुळे आता आपण आहे ना आपल्याकडे जेवढं सोनं आहे तेवढं जपणं बस बस. आणि बायकोला सोन्यासारखं जपणं. खरंय, बस खरंय, त्यासाठी ए, हो, तुम्ही जे पाहताय ते तुम्ही पाहतोय. का रे काय भानगड गोनी? स्वच्छता कवा चालू केली नाही गावातली? अरे मनावर घेतलं काय नाही त्याने गाव स्वच्छ करायचं जरा. जाल्याचं कवा काय डोकं फिरणं कवा काय आवलीच आहे. ज्याला म्हणजे आपल्या गावातला आवली माणूस कवा काय डोक्यात देईन आणि करीन तपास नाही कचरा लागायचा. गोळा करू राहिला, बाटल्या फिटल्या उचली. हा ते काय चला चल बरं जरा त्याला शाबासकी देऊ ना. हा मग द्यावाच लागेल. वा 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 वा. आता खरा मित्र शोभतोय माझा. मी तुला सांगत नव्हतो, जरी सगळं गाव जाल्याकड पेताड जाल्या जाल्या वाईट लोकाला वाईटक देतो असं म्हणून बघत असला तरी जाल्या वाईट नाही. अरे ह्या जाल्याला गाववाली ओळखच नाही. मला सांग काय करायला पाहिजे आज गावाकरता? रस्त्यावर पडलेली जाल्या घाण गोळा करतोय, कचरा गोळा करतोय, गाव स्वच्छ करतोय. अभिमान आहे मित्रा, तुझा अभिमान आहे आम्हाला. काय त्याला जरी नसलं तरी मला अभिमान आहे माझ्या मित्राचा. डेपोटी मी काय गावासाठी गोळा करून राहिलोय काय? मग ये भांगार आता मी गोळा करणार हा. आणि तिकडे नेऊन विकणार. हे काय गावासाठी करून नाही राहिलो, मी माझ्यासाठी करून राहिलोय. मी पोटाचं निर्बलन करून राहिलोय. आईला मला श्याम आहे, तू तर मला म्हणला स्वच्छता चालू आहे, मला तर लय खुश झालतो मी. मला तेच वाटलं गावासाठी करतोय. माझ्या डोक्यात आलं तर म्हणलं आईला ग्रामपंचायत मार्फत याचं काहीतरी निवड करावा आणि गावात ठेवा. हा गावाचं पडलं तिकडं भंज. तुम्हाला सांगतो डेपोटी, पारी नाही का पारी, अहो तिने जर काम केलं ना ती माझ्या वाट्यालाच येऊन देत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या पाठ्यासाठी काम करून राहिलो. डेपोटी एवढं सगळं ऐकलं ना मग माझी पोटा पाण्याची सोय लागत ही 2 वेळेची. पोटासाठी करतो डेपोटी हे सगळं, गावासाठी नाही करीत. हा का? आणि दोघच नवरा बायको आहेत, दोघं काम करतेत. मी बक्कळ पैसे देतो, गावातून तुम्हाला पैसे देतात कामाचे, ते जातात कुठं? तुम्हाला चांगलं माहिती डेपोटी पारी किती चॅप्टर हा. आहे. आम्ही दोघांनी काम केलेलं असलं तर पेमेंट कोण घेत, पैसे कोण घेत आमचे? बारी किती पण, अरे पण काय तुला खायापुरते पैसे देत नाही का? अहो देतच नाही ती बाई. तिच्या जर हातात पडलं ना सगळी प्रपंचात घालती, सगळं तिकडं प्रपंचात. काय प्रपंच करते बाई ठासून. तुला काही जेवायला देत नाही काय मग? जेवायला देत नाही, कधी भेटत नाही मला डेपोटी. आणि आम्ही तर समजा चांगला सुखी राजा राणी सारखा संसार चाललाय, जरी भांडत असले तरी एकमेकावर जीव आहे तुमचा. कायचं एकमेकावर जीव, सकाळी भेटलं तर संध्याकाळी भेटतंय का नाही हे विचार करावा लागतोय मला. अरे काय उपयोग हे असं वेळ आली माझ्या मित्र भागार आणि गोळा मी म्हणलं, करायची. मला वाटलं गावाच्या स्वच्छतेकरता एवढा मोठा निर्णय घेतला जालूनी. हा. आणि आज किती अभिमान वाटला होता मला, पण अभिमान मा पायदळी तुडला आज. हा तुडू दे तुमच्या पाय पाय दुळी तुडू द्या, नाही तर काही वाहू द्या. मी माझ्या पोटासाठी करतोय भांगार गोळा. येड्या जाल्या. अरे तू आमचा मित्र आहे, श्यामरावचा मित्र आहे, गावात तुझं तुझं बी वजन आहे आमच्यामुळं. कशाला हे भंगारनाथ करतो? लोक काय म्हणते, ज्याला पोटा पाण्याकरता भंगार गोळा करतो म्हणून. अहो, लोकांच्या तोंडाला हात लावता येतोय कशा आम्ही? लोकांना एवढू द्या ना. माझ्या पोटात किती कावळे कोक ते पोटाला माहितीये. ज्याचा त्याचा प्रश्न असतो भाऊ, शेवट नाही मग? भेटलो काही करावं लागत आहे. मग रुपाताईचा मला अभिमान वाटायचा की बाबा एवढं नवरा पिऊन येतो हे होतो. कुशाल ती बाई जेव्हा अन्न पाणी देत नाही म्हणलं काय म्हणायचं? हा? त्या रुपीचं नाव सुद्धा काढू नका, आम्हाला भाकर नाही देत ना त्याच्यामुळे चाललंय. जाऊ का मला अजून गोळा करायचे. जा जा जा. गोळा म्हणजे तुला अजून 4-5 गोण्या भरावं लागतात तेव्हा उदरनिर्वाह भागन तो. चालेल. काही दिवस येते तरी काही काय होतं जाल्या एवढं काम करून जर बायको हातात पैसे देत नाही
काय करायचं त्या कामाचं, त्या मर्दाचं काय करायचं. त्या बाईंनी काय केलंय, मर्दांना बरोबर असे गोडे करून ठेवले, आकळून ठेवले. आपल्या बायकाचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे एवढे ठेवतो, आपण काय करतो तरी बायका आपल्या चकार शब्दाने विचारित नाही चकार शब्दाने आपल्याला, विचारित नाही, व्यवहार काय नाही. विचारित. तुला सांगतो माही बायको तर मला काय हिशोब करता आणि काय करता ते सगळं विचारित नाही. अरे हा बघ ना त्या जाल्याची परिस्थिती, यांनी कष्ट करायची आणि पगार तिने पगार घ्यायचा. घ्यायचा. वाईटच आहे ना, म्हणजे याला करता पुरते पैसे तो नको जायचे ना. लक्ष नाहीत ना. हा ना राव. तो पैके एक काम करू आपण आहे ना त्याच्या बायकोला जरा झापू. हो हा एवढं तो कष्ट करतोय कमीतोय आणि काय पुढे तुला काय पुढे पैसे खरं आहे ना, काय कमी केलं त्यांनी तुला एवढं तू जपतो बरोबर आहे ना. जपतो सगळं व्यवस्थित आणि त्याला तू असं भांगार गोळा करायला लावी तिचा बी अपमानच आहे ना. म्हणत मग एक काम करू आपण. तिच्याकडे जा, चल. मग काय म्हणतो ठीक आहे, काम धंदा कसा चालला तुझा? कामच आहे, जायचं राहणार बाबा घेऊन मस्त जेवायचं झोपायचं. अच्छा 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 अच्छा. काय वातावरण किती मस्त झालं, असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं राव बायकोला घेऊन. तुमचा मेवना आला. हा तू हिंड इकडं तिकडं कुत्रे मारी झुरळ आणि तोंडाच्या. डेपुटीने काय सांगितलं तुला ते नाही समजायचं. काय सांगितलं, फोन आला असता त्यांचा, काय तेवढं निरोप देतील ते. ते म्हणले फोन बिन काय करणार नाही मी त्या झुरळ आणि तोंडाच्याला. त्याला येऊ द्या असा समोर असा ठेशितो का नाही निभार, मग कळन काय झालं आता, एवढे देऊन टाकले डेपुटी. एवढं काय झालंय. म्हणजे तुला माहित नाही का इथं बाटल्या बिटल्या गोळा करायला लावल्या डेपोटीनी, म्हणून मी म्हणलं डेपोटी तुम्ही काय तळतळ करू नका. ज्याले असलो तुम्ही टेन्शन घेता कशाला. असं आहे का, मग तर ना गोळा कर ना. अरे चल माझ्या सोबत गोळा करायला, नाही तर लय हाल होतीन तू पुढे गेल्यावर डेपुटीला निपशितीन. म्हणजे डेपुटीने साऱ्यांना जोळा करायला लावला. हा अरे झालंय बाटल्या गोळा करून करायचं काय बाटल्याचा? हो दाजी करायचं काय. हा? अहो वर्षातून ये ना आमच्या गावाकड एक दिवस श्रमदान करायचं असतंय. अरे मग तुला नेमकं म्हणायचं काय, दाजीनी पण बाटल्या गोळा करायच्या का तुझ्या बरोबर? मग करावंच लागते आणि वर्षाने एकदा करायचं म्हणल्यावर श्रमदान म्हणल्यावर. म्हणजे सामाजिक उपक्रम आहे का हा? हा सामाजिक. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचा आहे का तुझा स्वतःचा उपक्रम आहे हा? माझा खायचा स्वतःचा गावाचा आहे सगळ्या. बर 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 बर, चांगलंय चांगलंय. पाहुणे तर सोड राव, त्यांना कुठं काम करायला लावी. एक फाटका नाही रे, आता श्रमदान म्हटल्यावर ते करावं लागेल ना, आणि मला अशी हौस आहे श्रमदानाची. हा त्यांना हवंच आहे जरा. तुला नाही हवंच दाबाड बोडीन. चला दाजी जाऊ दे रे, मारू नको, लेकरू राव ते समजून घे लेकराला. लेकरू हिंडत इकडे तिकडे गोट्या मारीत. कोणते झाले तर राहिले आता त्या. इकडे चला करू दाजी गोळा आपण. चला. मग जाऊन आला होय. बर बर, मी एवढी भांडी घासते. हा मग देते चहा बनवून जरा तुम्हाला. रुपावहिनी, ओ रुपावहिनी, डेपुटी आली. काय चाललंय, झाला का चहा पाणी नाश्ता? हो झाला ना. जालिंदर कुठे गेलेत कामाला. कामाला गेले? हा काय नाश्ता बिष्टा करून गेलता का? हा मग नाश्ता ते करून आताच पराठेच खाऊन गेलेत. पराठे खाऊ घातली का कराटे? अहो पराठे खाऊ घातले. आता रात्रीचा ना थोडा शिळा कोबी होता, हा. मग ते बाजरीच्या भाकरीत चांगला मस्त कुस्करला, ती भाकरी टाकली हा. आणि हिरवी मिरचीच्या ठेसाबरोबर दिली खायला. त्यांना लय आवडतं हा तसं का? खायला. हा नाही नाही, आम्हाला तर असं कळत आहे की जाल्याची लई उपासमार होऊ राहिली म्हणली. आता शिळा पाकच खायचं हा म्हणजे काय? शिळ तेच ना, संध्याकाळचं जर सकाळच्या बरी खायचं म्हणलो मग काय त्याच्या तरी नशिबात शेवटी जाणारच ना तो. मग काय फेकून द्यायचं वय, एवढं महागा मोलाचं आणायचं आणि फेकून द्यायचं का मग ते. आपण त्याला काय खाऊ घालायचं, दिवसभर काम करावं लागतं त्याला. अहो त्यांनीच नाही, मी पण खाते. मी शिळं असं नाही की त्यांना शिळं देते आणि मी स्वतः ताजं खाते. पण मला काय म्हणतो रुपाताई, नाही म्हणून म्हणलं तरी तुमच्या दोघाचा 2-3 हजार रुपये महिना येतो. हा ते पैसे तुम्ही जातात कुठं तुमचे? हा 2-3 हजार महिना. मग अहो डेपुटी, कांद्याची मुकदम होती ती 13,000 रुपये एकराने घेतले ती. आता ते कांदे दिवस गेले शामराव. पैसे काय संपले काय ती? मला काय वाटतं बहुतेक की पैशाला पैसे जोडून ठेवतात काय नो. तसंच काहीतरी कशाचं दिसतंय. ठेवताय? पोटाला चिमटा हा. आणि कपाटात हा नोटा. काय सुद्धा नाही तसं. बिशी द्यावी लागती. हा. हा परत राशन आहे, परत ह्यांचा हा मधीच काहीतरी ही दुखती औषध ही आण, परत सासू सासऱ्यांना गावी द्यावं लागतंय, सगळं बघावं लागतंय. पण रुपाताई तुम्हाला सांग का, माणूस जे करतो ना हे पोटा करता करतो. आपलं पोट भागल्यानंतर बाकीचं सगळं साठवण वगैरे. मला सांगा, एवढा पाडासारखा नवरा तुमचा काम करून येतो, त्याच्या जर पोटाला नाही भेटलं तर ते असे उद्योग करायचा नाही का? आता काय केला उद्योग त्यांनी? कामाला गेले, चांगलं काम करतात की आता. चांगलं काम आहे का ते? अहो अपमान वाटला आम्हाला मित्र म्हणून. आता गौंड्याच्या हाताखाली कामाला जाणं काय अपमान आहे का? हा कोण म्हणलं अहो. तुम्हाला गौंड्याच्या हाताखाली गेलाय तू? मग सकाळीच मला म्हणल्यात की पोती उचलाय चाललोय म्हणून मी. पोती नाही उचलायला चालला, गोणी उचलेली आणि गावातलं भांगार गोळा करतोय. काय बाटल्या, प्लास्टिक. प्लास्टिकचे डबे, बिस्किटाचे पुडे,
पेपर कचरा थोडक्यात कचरा म्हणायचं म्हणजे तेलाच्या भंगार गोळा बाटल्या करतो. पावडरचे डबे. अयो माझा नवरा गाव स्वच्छ करायला लागलाय. किती अभिमानाची गोष्ट आहे ग बाई. गाव बघा स्वच्छ- डिपुटी भाऊ माझा नवरा गावाची स्वच्छता करते. नवरा म्हणतो स्वच्छता करीत नाही आणि बायको म्हणते स्वच्छता करते. असं झालं आता. आम्हाला आधी तसंच वाटलं होतं की आता हिने जालेने लय मोठं काम हाती घेतलंय बा गावाचं. पण जेव्हा जवळ गेलोत आणि जालेला विचारलं धाय मोकलून राडावं आमच्यापाशी. म्हणला माई बायको मला जपत नाही, वेळेवर खायला देत नाही, तुकडा देत नाही, खायला तुकडा पैसे म्हणला काढून जो. घेती आणि मला आहे ना म्हणलं उपाशी मारती. कोणत्या नवऱ्याला तळतळ येणार नाही. अहो डिपुटी भाऊ मी कमवती कुणासाठी? त्यांच्यासाठी का दुसरं कुणा आहे का आता घरामध्ये बारकं तिरक त्यांना मी करायला? काय धुडधुडीत माणूस खोटं बोलतोय. अरे खोटं नाही देवा बोलला, आम्ही खरोखर पाहिलं आमच्या मला सांगा डोळ्यांनी. कुठे आहेत त्यांनी? कुठे आहेत त्यांनी मला सांगा गावात फक्त. गावात गोळा इथं कचरा गोळा करतोय. रुपाताई तुम्हाला सांगतो, मला सांगा ही चव साधी जाईन का? हा तुमच्या मायाला जर कळालं की रुपाताईच्या नवरा भंगार गोळा करतोय, हा चव साधी जाईन का? गावात डेपुटीचा दोस्त भंगार गोळा करतोय, चव साधी जाईन का? शामरावचा दोस्त गावात भंगार गोळा करतोय, चव नाक साधी नाही जाईन राहिले, का? नाक. आवचितवाडीचा माणूस भंगार गोळा करतोय. चला हा? चला तुम्ही चला. मी ना काय आज खरंय? बघतेच काय आहे. बघा तुम्ही चला. बघा. काय आता ते. दाजी जरा कॅच दाजी कॅच. डेपुटी कुठे शोधायचो याला? हे काय हो? हो डेपुटी. ओ श्यामभाऊजी बघा तुमचे दाजी पण आहेत. ओ डिपुटी भाऊ दिगो भाऊ पण आहे तिथं. आणि तुम्ही काय म्हणताय मला की माझा नवरा एकटाच उचलतोय म्हणून? हा हो एकटाच उचलीत होता. म्हणजे तुम्ही कामाला लावलं आणि वरून येऊन मला सांगताय की माझा नवरा कचरा गोळा करतोय म्हणून? वहिनी, थांबा 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 जरा इंजिन पट्टा थोडं चालू झाला का slow जरा? करा. हा. या जालेनी आहे ना एक गोणी भरायची नाही लवकर, हा. 4 गोण्या कशा भरायच्या म्हणून यांनी दाजीला आणि टिक्याला नाद लावलेला दिसते डेपुटी. 100% तो दाजी येडा आणि आमचा टिके बी येडा. ज्याला सोप्पा नाहीये त्याला वाटलं असं यांना काहीतरी सांगावा आणि यांच्याकडून गोळा करून घ्यावा. हा माझा नवराच लय शान आहे. हिला येडी आहे ती. अहो ह्यांच्या सारखं तर शान कोण नाही. बरं चला बरं, चला हा, चला चला मला बी बघायचं हा, आहे. चला, चला. हा? ठीक आहे तेवढं पत्र निघा का रे? अरे प्लास्टिक डोळा तर ते पत्रे आणखीन लोक आपल्याला हे तर डोळा. अरे भांगार दाजी काय आहे? ओ इकडे इकडे या. अय, काय झालं ना त्या दिवशी मी डिग्या फिरत होतो, जाल्या भेटला, बाटल्या गोळा करताना म्हणलं काय आहे? काय नाही म्हणे दाजी श्रमदान चाललंय. अरे म्हटलं मग मला समाज करायची आवडत आणि करा श्रमदान दाजी एक दिवस गावात तुम्ही. तुम्ही काही बोललेत मला? अरे ठीक आहे तू घरी काम करीत नाही, घरी कधी झाडून घेत नाही, इकडे श्रमदान करायला लागला का तू? अयो म्हणला तुमचे डेपुटी पौ राहिले, तुला तुला श्रमदान करायला लावलंय मला. माय बरोबर चल म्हणे जोड. काय नादी लागतो दाजी, तुम्ही बी खुशाल त्या कचरा गोळा करीत हिंडत होय. तुमच्या शहरातलं अरे दाजी. श्यामा, मला माहितीच नाही कचरा गोळा करतो. यांनी मला काय सांगितलं, श्रमदान असतं वर्षातून एकदा आमच्या गावात. मग मला थोडीशी समाज करायची आवड आहे. चालूचे आहे ना सगळ्या गोष्टी मनोर नाही घ्यायच्या दाजी. जालू बोलला ना हा करायचं पुढे जायचं. तो काय करतोय माहिती का, बायको घरून पैसे देत नाही म्हणून या असं पगार गोळा करतो निकितोय. अरे डेप्युटी साहेब हे मला नाही माहिती. हा तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळे मग सांगत असतो. आणि जरा दाजीला जरा कर रे, जरा हुशार गावात आलो. दाजी कायमच गावात येणार आहे आता. आडनाव शहाणे चालू त्यांचं, आहे. काय शहाणं करावं त्यांना? जालू एकदम चालू आहे राव. हा. तुम्ही एक काम करा आता इकडे. हे काय कर, दाजीला घे आणि दाजीला घरी सोड आणि तू करी जाणार कान फडत खायचं. आंघोळ बिंघोळ करा दाजी घरी जाऊन. जा. आंघोळ करा. तर कसं दाजी हसतात. 5 वाजता. ठरलंय डेपुटी, ठरलंय काहीतरी. उगीच नाही गोळा करत होते. दाजीला नादी लावतो. काय रे बा ते श्रमदान करतो का तू, का स्वतःच्या पोटा करता करतो? सांग आता काय मंडळीला. पोटा करता करतोय मी. कसलं पोटा करता? कसलं म्हणजे? हा कसलं म्हणजे तुला रातचे धरून म्हणतोय मला पैसे दे पैसे दे. दिले का तो पैसे? मला रातचे यायला लावलं ना तो. अहो पण काय असं भंगार गोळा करतात का? मला तुम्ही काय म्हणला? नाश्ता पोटभर खाल्ला. मला म्हणलं की मी गौंड्याच्या हाताखाली काम करायला चाललोय आणि असलं चाळ करता वय इथं आम्हाला तर येऊन. म्हणलं खायला दिलं नाही, घरी जाऊन चांगलं थालीपीठ खाऊन आला सकाळी. कोणतं थालीपाट? ते शिळ पाका खाऊ घातले. मा दातांचा चावतो काय शाम्या कडाकड फोड बघा बघा वहिनी, बघा तुम्ही. शिळी हाडकं कशी तोडता येतात हा? आणि शिळी भाकरीच जाय ना वय. भाकरी बी नव्हती ती. तुम्हीच मला म्हणला की दे मला थालीपीठ करून. लय नको हा. कारण बोलूस. ओ तुम्हाला सांगते असं माझ्या आबरू घालवायची काम करू नका. माझ्या माहेराला जर कळलं तर किती नाचक्की होईल माझी. हा? काय रे लागा, आपल्या आमच्या तोड्याची किती आबरू जाईल. एवढं मग? गावातच काय सोपं आहे काय? काय? आम्हाला तर मग काय का अब्रुक सासरवाडीला आहेत का धडाचे गोडाचे ते सासरवाडी अशी गोनपाट टाकी भांगार. माझ्या आईला आणि बापाला काय बोलायचं नाही. हा एक काम करा ना, दोघं जाऊन सासुरवाडीत राहा आणि सासुरवाडीत भांगारा गोळा कर. मग तिला तुला कोणी बघायला येणार नाही आणि तिथेच पैसा बघला करून राय. हा. डेपुटी गावाची थोडी चव जाती, माझ्या बायकोची चव घालायची मला.
मी काय म्हणलं हा. तो काहीतरी याचा प्लॅन असणार आहे. त्याशिवाय थाट होणार आहे काही तुम्हाला माझी चवच घालवायची का हा. करा भंगार गोळा करतो. किती भंगार गोळा करता आणि किती पैसे कमवताय ना मी बी बघतेच. चला डिपुटी भाऊ चला श्याम भाऊजी मी बी बघते करा चवच घालवा. हा. झाले मी पैसे गोनपट भरून गोळा करीन भांगार. चव घालवून ठेवली ह्या माणसाने. ओ डिपुटी भाऊ तुम्हाला वाटतंय ना की त्यांनी हे सगळं मी खायला प्यायला देत नाही म्हणून करत्यात. मी फक्त जाऊन आता बोलते तुम्ही पाठीमागून फक्त ऐका हे माणूस कशासाठी करते उघडकीला आणते मी. तुम्ही फक्त पाठीमागून याच आणि ऐका हा, बघा तर तुम्ही आम्ही आहेत म्हणून सांगू ना. हा ओ तिकडे ओ खाली या लवकर परत कशाला आली तू या इकडं. लय थन करीत गेलती ना आता. असलं घाणीत ग माणूस पैशासाठी काय करल सांगता येत नाही. मला खरं खरं सांगा बरं काय सांगू खरंच तुम्हाला मी जेवाय देत नाही घरामध्ये पहा. तुमचं हाल करती तुम्हाला उपाशी ठेवती थोडं तरी आहो जनाला नाही मनाला लाजा की सकाळीच खाऊन आला की पोटभर तुम्ही. अरे तू जेवायला देतीस मला पोट भरून पण मला मग 10 रुपयाला पैसे देतीस का मला तू देतीस का सांग. किती आबरू घालव चालू हो माझी गावात घालवताय माझ्या माहेराला आलं माहेरात घालवताय कुठं कुठं तर तुम्हाला सांभाळून घेऊ. फक्त मला ते दारू सांभाळून घेत जा मला 50-100 रुपये देत जा मला पैसे दिले का मग मी सगळे फेकून देईन. ही तमाशा तुमचा 10 रुपयाला पैसे दिले नाही म्हणून आहे का. मग कशासाठी चाललाय तुला समजत नाही का. किती त्या दारूच्या आरी गेलाय तुम्ही दारूसाठी भंगार गोळा करायला लागला. एक परी मला दारू नसली ना पारे तर करमतच नाही. हा जेवण नसलं तर मग करमत मला. शी घ्या 200 रुपये आणि हे आताच्या आता नाही इथंच फेकून द्यायचा. हे बांगाराम भोंगार मी जावा करतोय आता, का 10 मला? रुपया. हा. नाद नग चल बघू ना काय पैसे आहेत राईस प्लेट खायला पैसे दिले काय ए भंगारी आहे. हा आम्हाला वाटलं खरंच रूपाताई तुला पोटाला जपत नाही नालाय का दारू करता झाल्या तू पार तुझं सुदबुद सोडली भंगार गोळा करायला लागला. आमदारा ऐकून घे पुढे काय म्हणते ते. अरे स्वतःची आबरू घालतो बायकोची आबरू घालतो काय लागत आहे पोटाला काय किती लागत आहेत पैसे आणि नालाय का तुला हायन पियायचं कधी म्हणजे थोडीफार आता आम्ही बोलू नाही बरं का ते प्रोत्साहन दिल्यासारखं होते दारूला तुला सवय आहे थोडीफार घे आणि हळूहळू सोडून टाक. कस काय सुटन डेपुटी मला हे पैसे देत नाही मग प्यायला. अरे मी कशामुळे देत घेतो नाही? औषधामध्ये थोडी घ्यायची का मावा आला कंटाळा घेतली थोडी पण असं पार एवढं भांगार गोळा करून दारू प्यायला जायचं आता. आणि झाल्या आपल्या नवरा बायकोची इज्जत आपण जपायची असती. आज तुला दारूला पैसे नाही दिले म्हणून रूपाताईची इज्जत घालायला लागला का. मला पोटाला जपत नाही. अरे बायका भांडत्यान बोलत्यान नवऱ्याला पण पोटाला कधीच हे करणार नाही. नवरा जर रुसून चालला ना तर 4 दिवस बाय आपले 2 तास बाय विचार करीत बसतात बाय उपाशी लावला जेवलं नसेल खाल्लं नसेल. अरे बायाच्या मनाचं कळत नाही झालं आपल्याला. आपण घरी जवळ घरी जात नाही हा. तोवर घास खात नाही ते. हा. बरं पिऊन येते तर पिऊन नीट नाही येणार काय मंडळीचा अख्या फोन गावात लिजिम खेळत येतात. जेवायचा time झाला डेपुटीचा. मंडळीचा फोन आला. मग मला 90 तरी पैसे द्यायला लावा ना तिला. अरे झाल्या असं करू नको घरी जा जेवा आणि तुला प्यायची सवय ना तर थोडीफार आपली घरी आणून घेत जा अशी चव घालू नको. हो आणि एक तर काम कर ही दारू सोडून दे हा, हळूहळू करू. मग काय ते? बरं का बरं चला आपण. चला घरी तुम्ही घ्या फोन आता आलाय, निघून. हा. सुधरा जरा सुधरा सुधरतो मी दिन तेवढे 200. चला घरी चला.